बाकी जरा काढा काढा ते काढा. ए बंद करा ते बंद करा. शक्तीपीठ रत्न शक्तीपीठ रत्न शक्तीपीठ रत्न शक्तीपीठ रत्न. जमीन आमच्या हक्काची. जय जवान जय जवान जय जवान. जय जवान जय जवान जय जवान जय जवान. शक्तीपीठ महामार्गाला पवनार ते पत्रादेवी मान्यता दिली असं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरलं आहे. अर्थात त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश आहे. पण 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचं मालक नव्हे. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे एक लुटारूंचं टोळकं झालेलं आहे. 30,000 कोटीमध्ये तयार होणारा रस्ता 86,000 कोटीमध्ये करून 50,000 कोटी रुपयाची लूट त्यांना करायची आहे. पण आम्ही शेतकरी ते होऊन देणार नाही. आज धाराशिवमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी करायचा प्रयत्न केला, पण पोलिसांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेच होणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून जरी सर्वे करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा, शेतकऱ्यांच्या शेतात गोपनी कशा वापरायच्या आणि पाखरं कशी टिपायची हे शेतकऱ्याला चांगलं ज्ञान आहे. शेतकऱ्यांनो, गोपनी तयार ठेवा. तुमच्या गोपनीच्या दगडानं हे सारे ड्रोन टिपायचे आहेत. बघू कोण मागं हटतं ते. आमची जमीन लुटायला येणारे हे लुटारू हटतात का जमीन वाचवण्यासाठी पुढे आलेले शेतकरी वाचतात हे बघायचं आहे. कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊन देणार नाही. शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महामार्गाला आम्ही विरोधच करत राहणार. महाराष्ट्रातील शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी 20,000 कोटी रुपयाच्या तरतुदीला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली. मात्र महाराष्ट्रातील शेतकरी हा त्या प्रकल्पाला कुठल्याही प्रकारे मान्यता देणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावानं हिसकावण्याचं कारस्थान करणारा हा प्रकल्प शेतकरी उधळून लावल्याशिवाय राहणार नाहीत. या महाराष्ट्राला कर्जामध्ये बुडवणारा हा प्रकल्प आहे. या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प आहे. हा पर्यावरणाची नासधूस करणारा हा प्रकल्प आहे. आणि खाणीमधील खनिजे बंदरांमध्ये पर्यंत पोहोचून कवडीमोल भावानं निर्यात करण्याचं धोरण राबवणारा हा प्रकल्प, महाराष्ट्राची धुळदाण करणारा हा प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकरी कदापिही यशस्वी होऊ देणार नाही. थोड्या बहुत पैशाचं आमिष दाखवून शेतकऱ्यांना मध्ये फूट पाडण्याचं जर कारस्थान करेल तर कालच शेतकऱ्यांनी उस्मानाबादमध्ये स्पष्ट केलेलं आहे, गोळीबार जरी केला तरी शेतकरी आपली जमीन सोडणार नाही आणि आपला हक्क सोडणार नाही. हा ठाम निर्धार या ठिकाणी व्यक्त करत आहोत. धन्यवाद. 15 ऑक्टोबर 2024 रोजी तत्कालीन शासनानं शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून रद्द केल्याचं परिपत्रक काढलं आणि निवडणुकीच्या अगोदर ते सगळीकडे व्हायरल केलं. खरं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातली जनता ते परिपत्रक काढल्यानंतर बऱ्यापैकी शेतकरी खुश होता. शेतकऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा यातून वगळला याबद्दल एक समाधान व्यक्त केलं होतं. परंतु सरकारचं खरं रूप बाहेर येताना आता दिसायला लागलेलं आहे. इलेक्शनच्या पूर्वी सांगितलं की शक्तीपीठ महामार्ग हा जर शेतकऱ्यांना नको असेल तर आम्ही करणार नाही, अशा पद्धतीची भूमिका तत्काल सरकारनं घेतली होती. आणि आज तेच सरकार सत्तेत आहे. आणि आज परत सगळ्या मीडियामध्ये बातम्या येतात की परत कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग होण्यासंबंधीची अधिसूचना काढण्यात येणार आहे. खरं म्हणजे ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. अशा पद्धतीनं जर खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं या सरकारचं असतील तर हा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काय सरकारचं दुटप्पी धोरण आहे ते हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि या महाराष्ट्रातला संपूर्ण शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी
कोल्हापूर जिल्ह्यातनं यापूर्वी जसा उठाव होता तसाच यापुढे सुद्धा अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा या निमित्तानं मी आज सरकारला देतो। आज शक्तीपीठच्या शासनानं परत निर्णय घेण्यात आलेला आहे असं समजलं आणि ती शक्तीपीठचा मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही मागच्या वेळेला शक्तीपीठ हे रद्द करतो असं तुम्ही सांगितलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे कागल तालुक्यातल्या जमिनीचं क्षेत्र हे कमी आहे आणि त्या जर जमिनी शेतकऱ्यांच्या गेल्या तर त्या शेतकऱ्यांनी तुम्ही पैसे दिलेला कधीच हाताला लागणार नाही, तर त्या शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त होईल। ते काय काम करू नये। शासनाला मी विनंती करतो की ह्या जर तुम्ही केला तर आम्हाला रस्त्यावर उतरायची पाहिजे आणि शक्तीपीठचा कुठल्याही प्रकारनं आम्ही हे करून देणार नाही, हे आमचा शेतकऱ्यांचा निर्णय आहे।